वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज व्लॉग मी स्टार्ट करते बिकॉज सनी आता आराम करतोय. तो सकाळीच 24 आवर्स ड्युटी करून आला आणि आता आज त्याचं क्लिनिक डे सुद्धा आहे. सो जेवून तो झोपलाय आणि मी मस्त रेडी झालेली आहे. नायसा सुद्धा रेडी झालेली आहे. ओके, सो आजचा व्लॉग खूप स्पेशल आहे. आईची सख्खी आत्या म्हणजे माझी आत्या आजी त्यांचं 50th मॅरेज ॲनिव्हर्सरी आहे आणि हिचा पण बर्थडे आणि वी आर गोईंग ठाणे. आम्ही ठाण्याला चाललो आहोत बिकॉज एक मस्त सेलिब्रेशन होणार आहे. त्यांचं लग्न परत ते लावणार आहेत आज. अँड ह्याच्या आधी जे रिच्युअल झालेले आहेत जे युजली आपले होतात मेहंदीचे हळदीचे ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहेत. सो सनी तर नाही आहे आज आमच्याबरोबर, बट अभि, फाल्गुनी आणि आई आणि आम्ही दोघी आम्ही चाललोत. आणि आईसुद्धा चालल्या आहेत. आई चालल्या आहेत वहिनींची जी सख्खी आत्या आहे त्यांचं 50th मॅरेज ॲनिव्हर्सरी आहे. सो आई वहिनी ते लोक तिकडे चालले आहेत आणि मी इकडे चालली आहे. सो तर थोड्याच वेळात अभि येईल आम्हाला घ्यायला. पण तोपर्यंत तुम्ही बाकीचे जे रिच्युअल्स आहेत लाईक मेहंदी, त्याच्यानंतर जे हळद कशी लावली गेली ते सगळं काही तुम्हाला थोडेसे जे क्लिप्स आहेत माझ्याकडे ते मी तुमच्याबरोबर शेअर करते म्हणजे तुम्हाला लग्न बघताना अजून एक मजा येईल. आणि आज सगळे असणार आहेत मावशी मामा म्हणजे माझ्या आजोबांचे जेवढे भाऊ आहेत जेवढे बहिणी आहेत त्यांची मुलं म्हणजे 4 जनरेशन्स तिथे असणार आहेत. अँड वी आर सुपर एक्सायटेड कारण खूप इट्स बीन लॉंग टाईम की आम्ही असं भेटलोत, सगळे एकत्र आलोत आणि धमाल मस्ती केली आहे. सो आय ट्राय माय बेस्ट की मी सगळं काही कॅप्चर करू कारण सनी नाही आहे, बट स्टील आय ट्राय माय बेस्ट. अँड यू पीपल स्टे रेडी झाले आणि खूप सुंदर दिसतात ते. दोघी माल्या सोडून चालल्यात. तू येत नाहीयेस, आम्ही दोघींनी ऑफर दिलेली तुला. आई चालली दुसरीकडे, रचना चालली दुसऱ्या फंक्शनला. And both are looking beautiful. Thank you. आणि नायसा गेली वॉशरूमला गेली आहे. आई पण एकदम सुंदर दिसते. यंग अँड एव्हरग्रीन. जागृती नाही, जागृती तर इकडूनच तयार होते. हो. आई पण रेडी आहे. हां, वाव, सिंड्रेला किती सुंदर दिसते. पाठी बघू. सो ऑफिशियली न्यूज नंतर पहिल्यांदाच होणारे बाबा आणि आई भेटतायत. काय कसे आहात? आम्हाला तर भेटतच नाही. हाय ना, हा बघा हा जो माणूस आहे ना एवढा काय म्हणतात त्याला महागडा झालाय ना. काय सांगू, फाल्गुनीचं सगळं लोड माझ्यावर आई तर ऍक्च्युली असं वाटतं लग्नाला चालली मस्तच. आत्याच्या लग्नाला काय तू तर खरंच लग्नालाच चाललेली वाटते. मग चांगलं आहे ना. परदेस होई
रेड? ग्रीन अँड रेड. एकच सांगायचं. ग्रीन. तुला ग्रीन की रेड? नाही तर पिंक बोलेल. दोन्ही कलर आवडत नाही तिला. माउंटन की बीच? माउंटन. बीच. आजो की पनवेल? हा स्माइली फेस कसं असतं आणि अँग्री. आजी कसं वाटतंय ना नंदेचं लग्न? छान छान वाटतंय. छान वाटते. हो तुला कसं वाटतंय? दोन शब्द बोला आपल्या नंदेबद्दल. मॅडम माझी आवशी आहे त्यामुळे एकदम छान कार्यक्रम केला. आजी बहिणीबद्दल बोल दोन शब्द. बहिणीबद्दल ही आहे आजीची बहीण. ही पण आजीची बहीण आहे. या आहे भाऊजाई. तुला काय वाटतंय? खूप छान वाटतंय. आत्ती सासूचं लग्न अटेंड करायला मिळालं आणि अशी एनर्जी आपल्यामध्ये असायला पाहिजे. हो आपल्यात नाही आहे. आपल्यात नाही या एज मध्ये. परफॉर्म करणार डेडिकेटेड करून. तर प्लीज प्रीतम सर या जोरदार टाळ्या होऊन होत्या.
जोरदार टाळ्या. आता शीतल काकांना रिंग घालणार आहेत. गिरिजात्मकं स्मरदं स्मरं ओझरं देजे आता एक विचार श्री कृष्ण नवरा त्यासी समर्पुणे चिंतन सुलभना सावधान उमा महेश्वर चिंतन सुलभना सावधान ब्रह्म सावित्री चिंतन सुलभना सावधान अतिसमीप अतिसुलभ शुभमंगल जय घंटानाळी ब्रह्मदेवाची सुलभना वैशाली मॅमनी हँडमेड पेंटिंग आहे त्या दोघांनी बनवलेली आहे. तो कमवून दोघांसाठी खरंच जबरदस्त टाळ्या व्हायला पाहिजे. हक बनताय वाई. हॅलो, आपण सगळ्या आज या शुभदिनी एकत्र जमलेलो आहोत. मावशी म्हणजे शीतल पातकर आणि नाना म्हणजे प्रकाश पातकर यांना आपण सगळेजण विश करायला जमलेलो आहोत एकत्र. हे लोक सगळे सारे लोक आहेत. क्षण आले अमृताचे, उजळलेला मंच आहे तेच जैसे पौर्णिमेचे. तुमच्या मनालाही कळू दे भाव आमच्या या मनाचे. गोड मालिनी घ्या तुम्ही शब्द आमच्या या मनीचे. उगवतीचे ऊन आता मावळतीला पोचले आहे. मार्गक्रमण मार्गापेक्षा स्मरणात अधिक साचले आहे. तक्रार नाही, खंत नाही, संपण्यासाठीच प्रवास असतो. एक दिवस मिटण्यासाठी काळजामधला श्वास असतो. संसार सुखी होण्यासाठी सांगा काय काय करता करावं. करतो प्रार्थना या उदातात तुमची जोडी राहो अशीच सलामत. तुमच्या या गोल्डन ॲनिव्हर्सरीचे हे क्षण तुम्हाला सदैव आनंदात ठेवत राहोत. या ॲनिव्हर्सरीच्या अनमोल आठवणी तुमच्या हृदयात सतत ठेवत राहोत. आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या जगातील या नव्या स्वप्नांना बहर येऊ दे. मनात आमच्या एकच इच्छा, उदंड आयुष्य तुम्हाला लाभू दे. आमच्या आत्याची सूनबाई म्हणजे आमची भाऊज आहे. सगळा प्रोग्राम एवढा सुंदररित्या केलं ना. थँक्यू सो मच. खूप आम्ही सगळ्यांनी मजा केली. म्हणजे आम्ही एक्सपेक्ट नव्हतं केलं की आम्ही आजी आजोबांचं लग्न कधी बघू. 50th anniversary खूप सुंदर झालं. आजोबा तुम्हाला काय वाटतंय? तुमच्या बहिणीचं लग्न लागलं आज. बहिणीचं लग्न लागलं आज. काय वाटतं म्हणजे काय एकदम मजा आली. मजा, आनंद. आनंद तर झालाच
माझं नाव होतं तिथं पहिले तिथं नवरी बघा आजची. नवरी ही माझी आत्या आहे. आणि तिचा लग्नाचा 50वा वाढदिवस आहे आणि एव्हरग्रीन आहे. आजी कसं वाटलं? डान्स तर एकदम भारी होता. थँक्यू. तुम्ही सगळे माझे नातवंड परतवंड सगळे आले आणि आमच्या 50व्या वाढदिवसाचा सगळ्यांचे बघून ह्या सांज वयाच्या सांज टायमाला जे माझ्या सुनेनी आणि प्रीतमनी तसं प्रत्येक मुलांनी प्रत्येक आई वडिलांना आणि या भावाने एवढे मोठ्या भावाने माझ्या कन्यादान केलं. या भावाने या टायमाला पण सगळे माझे भाऊ उभे राहिले. माझं माहेर पण चांगलं आहे. अजून परत माझं मोठं भाऊ आम्हाला अजूनपर्यंत अडगावला जावंसं वाटते. माहेर अजून माहेरची ओढ आहे. आमची प्रेम देत आहेत. आमचं माहेर करतात. आता 89 वर्ष झाले भावाचं तरी सगळ्या मला पण सगळे सांगतात पण मी सांगितलं एकदा फसलोय दुसरा कशाला फसलो. एक पाऊस आता ठाण्यामध्येच आलाय. तसं ठाण्यामध्ये माहेर माझं जवळ आलंय आणि माझी इच्छा होती शहरात राहायची तर माझ्या मुलांनी ती पूर्ण केली. आता मी शहरामध्ये ठाणे शहरात राहून एन्जॉय करते, मजा करते. एक वाड्याचं हे जीवन उपभोगलं. आता ठाण्याचं जीवन मजा करते. मग काय बोलते तुझी बहीण? खरा आनंद घेते ती. ह्या गोष्टीला मला नानांची पूर्ण साथ आहे. अशी साथ मिळो ईश्वर चरणी प्रार्थना करते. घराला भिंतीत कोनाड्यात ग्लासात पैका. नाव घेते ऐका, नाव घेते एक दलालांची लेक. नाव घेते काशी पांडुरंग मात्रेची भाची. नाव घेते सईन कृष्णाबंधूची बहीण. नाव घे आधी होते मी आडगावची तानी आणि आता आहे मी वाडे शहराची प्रकाशकांतांची राणी. मोठं नाव यायला 50 वर्ष लागली.